राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्याच्या 2025-26 या वर्षासाठी एकूण 912 कोटी 78 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 702 कोटी 89 लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 144 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजनेसाठी 65 कोटी 89 लाख रुपये मंजूर करण्यात आले। बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉक्टर किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्याच्या विकासासाठी गुणवत्तापूर्ण कामांवर भर, पालकमंत्री। बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विकास कामांमध्ये गुणवत्ता सुनिश्चित करण्याचा निर्देश दिल्यात। त्यांनी सांगितलं की राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी आपल्या प्राधान्यक्रमानुसार विकास कामांचा आराखडा तयार करावा। लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन सर्व भागांना समान निधी उपलब्ध करून दिला जाईल। वन विभागाला बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये कुंपणासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष नियोजन करण्याचा आदेश दिला। जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी प्रथमच मोठ्या प्रमाणावर वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना टॅब पुरवण्याच्या दृष्टीने सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।